नमस्कार. आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एक कादंबरी नाही, ते एक सामाजिक भाष्य आहे. व.पु. काळे यांची ही वाट एकटीची. अगदी. आणि आमच्याकडे श्रोत्यांनी पाठवलेल्या श्रोत्यांमध्ये यावरची परीक्षणं पाहिली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही गोष्ट तिच्या काळाच्या खूप म्हणजे खूपच पुढे होती. हो, आणि आपण जेव्हा या कादंबरीबद्दल बोलतो तेव्हा ती फक्त म्हणजे अविवाहित आई होणाऱ्या विद्युल्लताची गोष्ट नाही राहत. बरोबर. ती बाबीशी गोष्ट राहत नाही. ती गोष्ट आहे समाजाच्या त्या काय म्हणतात त्याला तथाकथित नैतिकतेच्या कल्पनांना एका स्त्रीने दिलेल्या आव्हानाची. आणि आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचं उद्दिष्ट किंवा मिशन म्हणूया तेच आहे की या धाडसी आव्हानामागे दडलेले विचार समजून घेणे. हो, म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य, कुटुंबाची एक नवी व्याख्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो एकटेपणा जो आहे त्या शब्दाचा खरा अर्थ काय हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. बरोबर. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. कथेची सुरुवातच एका अशा वळणावर होते जिथे नायिका बाबी एक मोठ्या संकटात सापडते. ती हुशार आहे, स्वाभिमानी आहे, सगळं ठीक आहे, पण तिला कळतं की ती गरोदर आहे. आणि तिचा प्रियकर शेखर चक्क जबाबदारी झटकतो. तो प्रसंग वाचताना आजही अंगावर काटा येतो. हो. आणि इथेच मला वाटतं वपूंचे एक लेखक म्हणून जे कौशल्य आहे ना ते दिसतं. ते शेखरला एकदम सरळसोट खलनायक नाही रंगवत. नाही. तो एक सामान्य थोडासा भित्रा तरुण आहे ज्याला समाजाची भीती वाटते, कुटुंबाच्या प्रतिष्ठेची, करिअरची भीती वाटते. हो, त्याच्या तोंडी जी वाक्य आहेत, समाज काय म्हणेल, माझ्या आईवडिलांना काय वाटेल. अगदी. ही त्या काळातल्या अनेक तरुणांच्या मनातली भीती आहे. खरं तर आजही आहे. म्हणजे तो परिस्थितीचा बळी आहे असं म्हणता येईल. हो. तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा संघर्ष फक्त बाबी विरुद्ध शेखर असा नाहीये, तो बाबी विरुद्ध संपूर्ण सामाजिक मानसिकता असा आहे. बरोबर. आणि अशा परिस्थितीत जिथे इतका जवळचा माणूसच हात सोडतो तिथे बाबी जो निर्णय घेते तो अकल्पनीय आहे. ती गर्भपात करत नाही, ती कोणाकडे म्हणजे मदतीची याचना करत नाही. ती सरळ म्हणते, हे मूल माझं आहे आणि मी त्याला जन्म देणार. मला वाटतं हा तिचा संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. हो. आणि हा निर्णय म्हणजे फक्त एक भावनिक प्रतिक्रिया नाहीये, तो एक वैचारिक निर्णय आहे, अस्तित्वाचा निर्णय आहे. ती स्वतःच्या मातृत्वाला स्वीकारते. जी गोष्ट समाजाच्या नजरेत एक पाप आहे त्यालाच ती स्वतःची ओळख बनवते. मी एकटी या मुलाला वाढवेन हे म्हणायला जे धैर्य लागतं ना ते असामान्य आहे. ती समाजाच्या नियमांपुढे झुकत नाही, उलट स्वतःचे नियम तयार करते. आणि इथेच ती एकटी व्हायला सुरुवात होते. आणि गंमत म्हणजे जिथे रक्ताची नाती, प्रेमाचं नातं तिची साथ सोडतं, तिथे दोन पूर्णपणे अनपेक्षित व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात, देवदूतांसारखे. पहिले म्हणजे शेखरचे वडील दाजीसाहेब जोगळेकर. हे पात्र मराठी साहित्यातलं एक आश्चर्य आहे, नाही का? निस्संशय. कारण दाजीसाहेबांचं पात्र हे पारंपरिक विचारसरणीला दिलेला एक खूप मोठा धक्का आहे. तुम्ही विचार करा, सामान्य परिस्थितीत काय झालं असतं. मुलाने केलेल्या चुकीसाठी त्या मुलीलाच दोषी ठरवलं गेलं असतं. घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले असते. अगदी. पण दाजीसाहेब काय करतात? ते फक्त बाबीला स्वीकारत नाहीत, ते तिच्या पायावर डोकं ठेवून आपल्या मुलाच्या वतीने तिची माफी मागतात. हो, तो प्रसंग खरंच अविश्वसनीय आहे. ते तिला फक्त घरात जागा नाही देत, ते तिला सन्मान देतात. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की दाजीसाहेब असं का वागतात? केवळ मुलाच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून, की त्यामागे त्यांचं काही वेगळं तत्वज्ञान आहे? मला वाटतं त्यामागे एक खूप मोठं तत्वज्ञान आहे. दाजीसाहेब हे समाजाच्या तथाकथित नैतिकतेपेक्षा वैयक्तिक सचोटीला जास्त महत्त्व देणारे आहेत. त्यांचं एक वाक्य आहे कादंबरीत, माणूस जन्माला येतो तो कोणाच्या तरी पोटी, पण जगतो तो कोणाच्या तरी साठी. ते कोणीतरी कोण असावं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. वा. त्यांच्यासाठी बाबीने घेतलेला निर्णय हा तिच्या सचोटीचा पुरावा आहे, तिच्या कणखरपणाचा पुरावा आहे. ती जबाबदारीपासून पळत नाहीये. आणि जो माणूस जबाबदारी स्वीकारतो तो त्यांच्या नजरेत चुकीचा असू शकत नाही. बरोबर. म्हणजे ते काय बरोबर आणि काय चूक हे सामाजिक चष्म्यातून नाही तर थेट माणुसकीच्या चष्म्यातून पाहतात. अगदी. आणि म्हणूनच ते तिच्या पाठीशी उभे राहतात. ते तिला फक्त भावनिक आधार देत नाहीयेत. ते एक प्रकारे समाजाविरुद्ध तिचे संरक्षकच बनतात. हो. ते बाबीमध्ये स्वतःची मुलगी पाहतात. ते तिला सांगतायत की या घराची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून राहा. या एका वाक्याने ते प्रतिष्ठेच्या सगळ्या कल्पना धुळीला मिळवतात. हो. आणि इथे व.पु. काळे क्रांतिकारक विचार मांडतात. कुटुंब हे रक्ताने नाही
तर संकटात निवडलेल्या साथीने बनतं. तुमची खरी फॅमिली ती नाही जिथे तुम्ही जन्माला येता, तर ती आहे जी तुम्हाला पडताना सावरायला उभी राहते. आणि बाबीला तिचं खरं कुटुंब जोगळेकरांच्या घरात मिळतं, तिच्या स्वतःच्या घरात नाही. बरोबर. बाबीचे शिक्षक हो, त्यांची भूमिका दाजीसाहेबांपेक्षा वेगळी आहे, पण तितकीच मोलाची. कशी? दाजीसाहेब तिला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देतात, पण आठवले सर तिला बौद्धिक आणि नैतिक बळ देतात. जेव्हा बाबी त्यांना सगळं काही सांगते तेव्हा ते तिला जज करत नाहीत. तू चूक केलीस असं अजिबात म्हणत नाहीत. उलट ते तिच्या निर्णयाचं कौतुक करतात. एक शिक्षक म्हणून ते तिला सांगतात की शिक्षणाचा खरा अर्थ हाच आहे, स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं. आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढणं. मला वाटतं आठवले सरांचा पाठिंबा हा जास्त महत्वाचा आहे, कारण समाजाने शिक्का मारण्याआधी माणूस स्वतःच्या मनातल्या त्या अपराधीपणाच्या भावनेशी लढत असतो. हो, मी काहीतरी चूक केली का हा प्रश्न त्याला पोखरत असतो. आणि आठवले सर तिच्या त्या भावनेलाच छेद देतात. ते तिच्या निर्णयाला एक वैचारिक अधिष्ठान देतात. ते तिला सांगतात की तू जे करतीये ते धैर्यशाली आहे, चुकीचं नाही. पितृतुल्य आहेत ते. हो, ते तिला एक भावनिक कवच देतात. दाजीसाहेब आणि आठवले सर हे दोघे मिळून बाबीच्या त्या एकटीच्या वाटेवरचे दोन भक्कम आधारस्तंभ मांडतात. एकीकडे वडीलधारी व्यक्ती तर दुसरीकडे गुरु, आणि या दोन मानलेल्या नात्यांनीच तिला सावरलं. जिथे रक्ताच्या नात्याने पाठ फिरवली. हे सगळं ऐकून मला तोच मूळ प्रश्न पुन्हा पडतोय. जर तिच्या पाठीशी दाजीसाहेबांसारखा खंबीर बाप आहे, आठवले सरांसारखा गुरु उभा आहे, तिला घरात सन्मान मिळतोय, तिला कशाचीही कमी नाहीये, मग तरीही लेखक या कथेला ही वाट एकटीची असं का म्हणतात? हाच या कादंबरीच्या शीर्षकाचा गाभा आहे. हा एक मोठा विरोधाभास नाही का वाटत? वाटतो, पण तो नाहीये. कारण बाबीचा एकटेपणा हा भौतिक नाहीये, तो भावनिक आहे, अस्तित्वाशी निगडीत आहे. तिला आधार मिळाला, पण लढाई तिची तिलाच लढायची आहे. याचे अनेक पदर आहेत. पहिल्या म्हणजे भावनिक एकटेपणा. तो कसा? जरा सोप्प करून सांगाल का? नक्कीच. विचार करा, रात्रीच्या शांततेत जेव्हा ती एकटी असते, तिच्या मनात काय विचार येत असतील? माझ्या मुलाचं भविष्य काय? त्याला वडिलांचं नाव कोण देणार? समाज त्याला स्वीकारेल का? बरोबर. या प्रश्नांची उत्तरं दाजीसाहेब नाही देऊ शकत. या चिंता तिला एकटीलाच कुरतडत असतात. म्हणजे मुलाला वाढवण्याची, त्याला घडवण्याची, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी शेवटी तिची एकटीचीच आहे. हा जो आंतरिक संघर्ष आहे तो तिचा खरा सोबती आहे. म्हणजे घराच्या चार भिंतीत ती सुरक्षित आहे, पण त्या घराबाहेरचं जग तिच्यासाठी एक रणांगण आहे. अगदी. आणि त्या रणांगणात तिला एकटीलाच उतरायचं आहे. आणि दुसरा पदर आहे सामाजिक एकटेपणाचा. दाजीसाहेब तिला घरात सन्मान देऊ शकतात, पण समाजात नाही. बरोबर. ती बाहेर पडेल तेव्हा लोकांच्या नजरा तिला टोचणारच आहेत. लोक तिच्याबद्दल कुजबुजणारच आहेत. तिला अविवाहित आई हा शिक्का घेऊनच वावरावं लागणार आहे. हो, हा जो सामाजिक बहिष्कार आहे तो उघडा नसला तरी तो तिला आयुष्यभर झेलावा लागणार आहे. आणि तिसरा, जो मला वाटतं सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे तिचा वैचारिक एकटेपणा. तिने जो मार्ग निवडला आहे तो त्या काळातल्या कोणत्याही स्त्रीने निवडलेला मार्ग नाही. तो एक अनोळखी अनघड रस्ता आहे. त्या रस्त्यावर चालताना काय अडचणी येतील, काय संकटे येतील याचा तिला काहीच अनुभव नाहीये. तिला सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला कोणी नाही, कारण तिच्यासारखं आयुष्य कोणी जगलेलंच नाही. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला. हाच तो अस्तित्वाचा एकटेपणा आहे. जेव्हा तुम्ही समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन स्वतःचा मार्ग तयार करता तेव्हा तुम्ही वैचारिकदृष्ट्या नेहमीच एकटे असता. तुमचे समर्थक असू शकतात, पण तुमचा प्रवास कोणी शेअर करू शकत नाही. तो अनुभव फक्त तुमचा असतो. म्हणूनच इतका आधार मिळूनही ही वाट एकटीचीच आहे. कारण तो निर्णय तिचा एकटीचा होता आणि त्याचे परिणामही तिला एकटीलाच भोगायचे आहेत. आणि हा एकटेपणा समाजाच्या दुटप्पीपणामुळे, त्याच्या दांभिकतेमुळे अजूनच गडद होतो नाही का? कादंबरी यावर अचूक बोट ठेवते. हो, एकीकडे बाबीचे स्वतःचे कुटुंब आहे जे प्रतिष्ठेच्या भीतीने तिला घराबाहेर काढतं. त्यांना मुलीच्या आयुष्यापेक्षा चार लोक काय म्हणतील याची जास्त काळजी आहे. हा ढोंगीपणाचा कळस आहे. जे कुटुंब बाहेरून सुसंस्कृत आणि नैतिक दिसण्याचा आव आणतं तेच आतून किती पोकळ आहे हे लेखक दाखवतात. आणि दुसरीकडे दाजीसाहेबांसारखी व्यक्ती जी समाजाच्या कोणत्याही नैतिक चौकटीत बसत नाही, पण ती व्यक्ती खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सचोटी जपते. वपू आपल्याला प्रश्न विचारतात की खरी नैतिकता म्हणजे काय? समाजाचे नियम पाळणं की आपल्या सत्सद्वेग बुद्धीला जागणं? यातून लेखक नात्यांची पूर्णपणे पुनर्मांडणी करतात.
बाबी आणि दाजीसाहेबांचं नातं सून सासऱ्याचं किंवा मुलगी वडिलांचं राहत नाही. नाही, ते त्या पलीकडे जाणारं, दोन स्वतंत्र विचारांच्या व्यक्तींमधलं आदराचं आणि विश्वासाचं नातं बनतं. आणि ही नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त खरी आणि घट्ट ठरतात. हो, ही कादंबरी आपल्याला नात्यांकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे एका नव्या, अधिक प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहायला शिकवते. ती सांगते की प्रेम, आदर आणि सचोटी हे कोणत्याही नात्याचा पाया असायला हवेत, मग ते नातं रक्ताचं असो वा मानलेलं. तर या सगळ्या सविस्तर चर्चेअंती आपण श्रोत्यांसाठी महत्वाचे मुद्दे काय सांगू शकतो? ही वाट एकटीची, ही केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी नाही. नाही, ती त्याहून खूप मोठी आहे. ही कथा आहे वैयक्तिक सचोटीची. बरोबर. मी कोण आहे आणि माझ्यासाठी काय महत्वाचं आहे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रवास आहे. ही कथा आहे धैर्याची, समाजाच्या दबावाखाली न येता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याच्या धैर्याची. आणि हो, ही कथा आहे माणुसकीची, जी आपल्याला दाजीसाहेब आणि आठवले सरांच्या पात्रांमधून दिसते. ही कादंबरी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. आयुष्यातले काही लढे हे एकट्यानेच लढावे लागतात. आणि ते जिंकण्यासाठी बाहेरच्या आधारापेक्षा आतल्या आत्मविश्वासाची, स्वतःच्या निर्णयावरच्या श्रद्धेची जास्त गरज असते. बाबीचा प्रवास हा त्याचा आत्मविश्वासाचा आणि आत्मश्रद्धेचा प्रवास आहे. आणि म्हणूनच इतकी दशकं उलटूनही ही कादंबरी आजही तितकीच ताजी आणि प्रासंगिक वाटते. हो, कारण बाबीचा संघर्ष आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनेक स्त्रिया लढत आहेत. नक्कीच. आणि याच विचाराने आपण आजच्या चर्चेचा शेवट करूया. श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जात आहोत. ही कादंबरी लिहून 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. जग बदललं आहे, कायदे बदलले आहेत, स्त्रिया अधिक स्वतंत्र झाल्या आहेत. पण एकट्या स्त्रीने स्वतःच्या मर्जीने घेतलेल्या निर्णयांकडे, विशेषतः मातृत्व किंवा नातेसंबंधांबद्दलच्या धाडशी निर्णयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मुळापासून बदलला आहे का? की आजही या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकजण एकमेकांना सतत जज करत असतो, हा. तिथे स्वतःची वेगळी वाट निवडणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी कुठेतरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही वाट एकटीचीच असते. यावर नक्की विचार करा.